अबुजर अबुजरने यायचं आहे पुढे इथे मेडल मिळते. त्यानंतर हदी उल्डे मोहम्मद ताहिर अब्दुल्ला इब्राहिम खान जिया उंड्रे मुजम्मिल चोगले हनी चला हनी कुठे आहेत? हनी नसेल तलानी यायचं पुढे. हसनेन उल्डे दानियाल उल्डे मुआद चोगले खिजर चोगले इस्माईल जलगावकर रुवेद पठाण अब्दुल रहमान उल्डे ओवेस उंड्रे मोहम्मद धनसे अब्दुल रहमान चोगले मोहम्मद कारबारी हुजेपा चोगले याहिया उंड्रे कैब सोंडे विनीत कासारे अब्दुल्ला सोलकर मुजीब मोमीन अय्यान उल्डे मोहम्मद. चला बाजूला फक्त. विनीत कासारे यांचे मेडल आहे. एक बॉल एक पुढचा बॉल फटका इथे चांगला आहे. फैसलच्या बॅट मधून षटकार. तेजस शेट्टीवर आक्रमण. सेमीफायनल पहिली पाहतोय आपण. तर सर्व लाईनमॅन आता मेडल घेतल्यात परत आपल्या कामावर. चला लाईनमॅन साठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाजी फैसलची जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. दोन षटकांचा सामना 13 धावा. पहिल्या 3 चेंडू तेजस शेट्टीवर आक्रमण फैसलनी चढवलंय. लगातारचे 2 मोठे प्रहार. 2 षटकार इथं फैसलच्या बॅटमधून आलेत. पाबरा टॉस जिंकून फलंदाजी करताना सुरेख गोलंदाजी डॉट बॉल. चांगला कमबॅक डिलिव्हरी राहिली इथं तेजस शेट्टीची. केतन कोलतरकर चर्चा करतील त्यांच्याकडे. कमबॅक करून दिले. हरिहरेश्वर विपक्ष पाबरा मॅच पाहतोय. पाबरा नाणेफेकी जिंकून क्षेत्र फलंदाजी स्वीकारली. सुरुवात चांगली राहिली. 4 बॉल 13 झालेत. पुढचा बॉल तेजस यांचा फैसलसाठी. आणखीन एक चांगली गोलंदाजी. जोरदार अपील इथं विकेट कीपर सिद्धेश यांचा. पण त्याच्यात उत्साह जास्त विश्वास नाही आहे. तेजस चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर आत येतोय हा चेंडू. चांगली इनस्विंग गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकारानंतर 2 डॉट बॉलही टाकलेत. पुढचा बॉल तेजस. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडी खराब होती पण चांगलं क्षेत्ररक्षण. चौदा धावा. शेवटचं षटक आता कोण टाकेल? दुसरं षटक. मला वाटतं अनुवर भरोसा दाखवलाय हरिहरेश्वरनी. अनु गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा दिल्यात. इथे जर या धावा आहेत ना 20च्या आत अनुने ठेवल्या तर हरिहरेश्वर कडे बॅटिंग लाईनअप आहे. तेजस, सिद्धेश, केतन, गणेश. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. पण यावेळेस केतन कोलतरकर विकेटला चिकटून क्लोज कीपिंग करताना पाहायला मिळतील. अनु गोलंदाजी मार्कवर. हे शेवटचं षटक महत्त्वाचं. फैसल 2 षटकार ठोकले त्या मॅचमध्ये.
फैसलच्या बॅटमधून लांब षटकार पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या 19. अणूवर दबाव आहे आता. वीस धावा. चुकीची दुरुस्ती. 14 नंतर हा षटकार 20. पुढचा बॉल अनु. हा यावेळी चांगला कमबॅक डिलिव्हरी राहिली. पुन्हा आगमन करताना हे चेंडू टाकावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल हरिहरेश्वरला चांगली गोलंदाजी करावी लागेल अनुला. 3 षटकार आतापर्यंत फैसलने ठोकलेत या मॅच मध्ये. कमालीची चांगली फलंदाजी करतायत ते. हा पुन्हा एकदा स्लोवर वन. इथे मिसफील्ड विकेट कीपरची. बायच्या स्वरूपात एक धाव जाईल. डॉट बॉल होता पण एक सिंगल वाढेल. 21 धावा. सिंगल किती महत्त्वाचा असतो. मागच्या मॅच माणगाववाले खेळले त्यांना विचारा. एक धाव किती नडली त्यांना शेवटच्या क्षणात. एक मिसफील्ड केतन कोलतरकर यांच्याकडून. पुढचा बॉल अनुचा. हवेत खेळला. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या काल्या टिपलाय झेल. संपला खेळ फैसलचा. देव बाटरे येतील. 7 गंतारे नॉन स्ट्राईकलाच आहेत. परीक्षित तोडणकर आपण कृपया टू टू गो. अनु. फटका चांगला खेळलाय सुफियाननी. क्षेत्ररक्षकाला चकवलंय. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा सुफियानसाठी. सुफियान दुरुक चौकाराने खातं उघडले. हो जबरदस्त स्ट्रोक. हा मॅच विनिंग स्ट्रोक आलाय सुफियान तुरुक. शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा केल्यात सुफियाननी. ह्या मॅचच्या टर्निंग पॉइंट राहील. जबरदस्त स्ट्रोक. 32 धावा. 12-32. शेवटचे 2 बॉल 10 धावा आल्या सुफियानकडून. पाबराला विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाबरा. 12 बॉल 32. हाय गेम. तेजस शेट्टे, केतन कोलतरकर. 12 चेंडू 32 त्यांना करायच्या. हरिहरेश्वरला जर फायनलचा प्रवेश सुनिश्चित करायचा असेल MNCC जसवलीच्या सोबत. 12 बॉल 32. बापनच्या स्पर्धेत हरिहरेश्वरनी फायनलची चिठ्ठी काढली होती पण यावेळेस सेमीफायनलमध्ये अडकलेत. 12-32 ची गरज आहे. पहिलं षटक अफवान. स्ट्राईकला केतन कोलतरकर. नॉन स्ट्राईकला तेजस शेट्टी. या स्पर्धेत धावा खोऱ्याने ओढल्या तेजसनी. पहिल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तेजस शेट्टीच्या बॅटमधून आलं होतं.
पहिलाच बॉल केतनचा. हो हो, झेल टिपलाय 7 गंतारेनी. काय झेल टिपलाय हा पहा. पुढे राहिले होते पप्पू. जरा झेल सुटला असताना महागात पडला असता पाबरासाठी. खूप पुढे राहिले होते पण एका हातातच झेल टिपला. फलंदाज बाद. न्यू बॅटर संकेत पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट. केतन बाद झालेत. संकेत जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतात तेव्हा तेव्हा पहिल्या बॉलला षटकार घेऊन येतात. यावेळेस मात्र टॅप पद्धतीचा स्ट्रोक. अफनान पठाण यांच्याकडून 100 रुपये पप्पूला जो झेल टिपला होता. दहा चेंडूत आता 31 धावांची गरज आहे. तेजस स्ट्राईकवर पहिल्यांदा येत आहेत. हो, क्लीन बोल्ड. विकेटच्या मागून पाहत राहिले तेजस की वाईड येईल. तेजस शून्यावर बाद. महत्वाच्या मॅच मध्ये केतन आणि तेजस बाद झालेत. अर्थात तुम्ही जेव्हा ऑफस्टमचा गार्ड घेता किंवा शपल करून ऑफसाईडला येता तेव्हा तुमचा लेग स्टंप कुठे आहे तुमच्या मागं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा बॉल सोडता तेव्हा तुम्हाला निश्चित माहिती असलं पाहिजे की तो बॉल वाईड असेल, तो स्टंपवर आदळणार नाही. इथं कॅल्क्युलेशन एरर पाहायला मिळाला तेजस शेट्टीकडून. न्यू बॅटर गणेश चावकर. विजयासाठी संघाला 9 बॉल 31 पाहिजे. तुम्ही फलंदाजीला जाता आणि तुम्ही हा सामना जिंकून देता असं स्वप्न पाहणं किती सुखावं असतं. पण ते स्वप्न साकारावं लागेल आता गणेश चावकरला. डॉट बॉल पहिलाच फेस करताना गणेश बेधुंद बटकेबाजी करतायत. ब्लाइंड स्ट्रोक खेळले. बॉल पाहिला नाही कुठे आहे. एकच धाव दिली इथे अफवांनी. पुढचा बॉल गणेशसाठी. खोल टप्प्याचा चेंडू. एक सिंगल येईल. 7 बॉल 30. जर या बॉलवर संकेतनी षटकार ठोकला तर शेवटच्या षटकात 24 राहतील. पण या बॉलला षटकार येणे गरजेचं. संकेत आहे स्ट्राईकला. अफवा. शेवटचा बॉल संकेतसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. डॉट बॉल. 2 धावांचं षटक टाकलं इथे अफवांनी. जबरदस्त गोलंदाजी. सहा बॉल 6 षटकार पाहिजे. 36 धावांची गरज आहे आता हरिहरेश्वरला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. अंगद चांगली गोलंदाजी. अंगद सर थोडेसे अनफिट वाटत आहेत. त्यांचा चेहरा सांगून जाते थोडीशी तब्येत खराब दिसते. पण आपल्या संघासाठी आज त्यांनी 2 मॅच वाचवल्यात पाबऱ्यासाठी बॉलिंग करताना. शेवटचं षटक हाताळताना संकेतच्या बॅटमधून हा पहिला षटकार. पण आता उशीर झाला आहे हरिहरेश्वरसाठी. हा पहिल्या दुसऱ्या बॉलला षटकार तेजस किंवा केतनच्या बॅटमधून येणे गरजेचं होतं. केतननी प्रयत्न केला होता लोअर फुलटॉस पण सरळ 7 गंतारने एक अप्रतिम झेल टिपला. चला जसवेलीचे कॅप्टन येऊन राहायचं आहे. घोषांकी क्षेत्रात बॉल जातोय.
चालू सामन्यातून पराभूत संघालाही पारितोषिक मिळेल, ते तृतीय क्रमांकाचं असेल. विजय संघ जसवेली सोबत फायनल खेळेल. चला जसवेलीचे कॅप्टन येऊन राहा, विनंती असेल. चांगला फटका खेळला गाडी चावकर हेलिकॉप्टर षटकार, सुरेख स्ट्रोक. फलंदाजी बॅटिंग आहे, आपण पाहिलं हरिहरेश्वरकडे. सुरुवातीच्या बॅटरनी जर सुरुवात करून दिली असती तर हा मॅच बनलाही असता कदाचित. चांगला स्ट्रोक रिप्लेमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. हेलिकॉप्टर खेळलाय गणेशनी, जबरदस्त स्ट्रोक, षटकार, वाईट बॉल. अंगद पुढचा बॉल, आणखीन एक हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. शेवटच्या सुफियान तुरुगनी केलेल्या 10 धावा कुठेतरी हरेश्वरला या मॅचमधून बाहेर नेलं. पहा हा षटकार आलाय, म्हणजे धावा झाल्या 24 आणि विजयासाठी पाहिजे होत्या 32. शेवट